मंडळी, आज सरपंचांनी एका ज्वलंत विषयावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा बोलावली आहे. चला तर सज्ज व्हा विनोदाची दाहकता अनुभवण्यासाठी. आणि त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आपल्या सगळ्या इरसाल गावकऱ्यांना. अरे मी काय म्हणतो, सतत गोंधळ थांबा जरा. मास्तरांनो, काय तर लवकर आटपा, माका तालुक्याच्या गावात जाऊचा हा. अगं ए रजा मुराद, काय आहे तुझं मध्येच? प्रत्येक वेळी या बाईंना घाई असते, त्यांच्या बारक्याला ताप असतो म्हणून. आता तुझी कसली घाई आहे? हे बघा, माका जाऊचा कारण मी गाण्याचो क्लास लावलंय. अरे बापरे, मास्तरांनो, तुम्ही ती आठवण केली. आता खरंच बारकी तापिलो माझ्या घरी जाऊचा. एक थांबा जरा, 1 मिनिट थांबा सगळे. कुणी कुठे जायचं नाहीये. अत्यंत तातडीने आपण ही ग्रामसभा बोलवलेली आहे. का? तातडीने बैठक बोलायचं कारण तरी काय? ते सांगा ना तुम्ही. आपल्या गावच्या इब्रतीला काळीमा फासला जाईल अशी घटना काल घडलेली आहे. भाई म्हणजे काय? सरपंचाची बायको पळाली की काय? नाही रे, भांडण मारी ना परत बोलत. त्याच म्हटलं ती ढीक पलवणारा भेटला पाहिजे. नाही ना. ए चिकू, पिकवेन मी. नको. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी आता. हा. तर आपले हे जे माननीय सरपंच आहेत. हा, वा वा वा. थांबा रे, थांबा. थांबा थांबा ते थांबा. बघा, आधी ते बघा. ऐका पूर्ण. थँक्यू. तुमचं काय आहे थांबा ना सरपंच. आपले हे जे माननीय सरपंच आहेत, हा. काल वायंगणकराकडे जे भजन होतं ते संपवून घरी येत असताना मोठ्या पिंपळाखाली कुणीतरी त्यांच्या अंगावर गोधडी टाकून त्यांना टपलवलेलं आहे. वाईट काय झालं, बोलाय? वाईट झालं. टपलवलं असं बोलाय? म्हणजे टपलवलं हा शब्द जरा जास्त होते असा नाही वाटत आहे मास्तर. मास्तरानू, फुकटवलन बोला, नाही तर मग वलटवलान बोला. नाही तर झोमटवलन बोला. मी काय बोलतोय? खवडवलं बोला ना. पण त्याच्यापेक्षा झेजर त्यानं काय वाईट थांबा जरा, नका दोन शब्दांचे व्हेरिएशन. थांबा, माफ करा मला. हा. तर आता ही जी आपली मीटिंग आहे ती या संदर्भात आहे की बाबा ज्याने कुणी हे घृणास्पद, लांछनास्पद, निषिद्ध असं काम केलेलं आहे बर. त्याने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी घ्या. हा म्हणजे त्याने कुणी केलेला आहे? हे त्याने कुणी केलाय? तुम्हाला कळलंच पाहिजे. सरपंच मी तेच म्हणालो मी. थांबा. आता कळलं पाहिजे. सरपंच म्हणजे मला आता लगेच कळलं पाहिजे. अरे हो, थांबा. तेच सभ्य भाषेत सांगतोय की नाही मी सरपंच. आपल्या तुमच्यात आणि माझ्यात काही फरक आहे की नाही? हाय फरक. तुम्हाला नाही टपलवलं आणि मला टपलवलेलं. थांबा मी सांग. पण मला कळलं पाहिजे ज्याने कुणी हे जे केलेलं आहे काम. मी पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे आणि तुमच्या माग सगळ्यांच्या माग पोलिसांना सांगून काश्मीरा लावणार आहे. काश्मीर सरपंच तुम्हीच मला सांगा का नाही टपलवायचं तुम्हाला? मास्तर काय ससेमिरा शब्द आहे की नाही? पोलिसांचा ससेमिरा, पोलिसांचा काश्मीरा कसा लावाल मागे? मी बोलतोय ना, थांबा ना. ए बाबांनो ऐका. ज्याने कुणी हे दुष्कर्म केलेलं आहे त्याने कृपया ती जबाबदारी घ्या. आपण हे प्रकरण इथेच मिटवू, अन्यथा हे पोलिसात जातील. हा, मोरे जबाबदारी घेत. ऐकून तर घ्या, मला बोलायचं आहे. अच्छा, बोलायचं. बोलायचं? थांबा. आणि वसाडानं मी कधी रात्रीचा बाहेर पडतच नाही. का? हो? मला रात्री कमी पडते का नाही? असं आहे गेलं. बने, हा. हे बने, तू केलं असेल तर कबूल कर. हो, मी काय नाही केलंय. अरे मी काय केलं? अरे, पण- मास्तर मी काय केलं? हो, माझ्या काय येते तुम्ही? तुझ्यावर येतो म्हणजे मांग एकदा आपल्या गावामध्ये गोबर गॅसची स्कीम आली हा. तेव्हा ह्या सरपंचांच्या पायात पाय अडकवून पाडला ना त्यांना. हो की बा. म्हणाला टाकीत टाका, टाकीत कचरा आहे तू, असा तू बोललास नाही? मी कधी बने? होय 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 होय. तू मारलास म्हणा. बरोबर आहे. फीत कापता ना हे सरपंच गोबर गॅस मध्ये गेले होते. अरे तू पाडलास तर मला सॉरी बोललास. सरपंच आहे बघा, मी ढकललं ते मी कबूल करतो मी. पण हे असं गोधडी टाकून मारायचा घाणेरडा प्रकार मी करणार नाही. मारायचं असेल तर समोरून थोबडवीन. अरे, ऐका, पुढचं ऐका, मी सांगतो जे काय ते. पुढचं ऐका. हा, बरोबर. मला असं वाटतं या सगळ्यात ना हे मोरे आहेत. मोरे? थांबा.
सगळ्या कबड्डीच्या सर्व्हिस आजच टाकाल. थांबा. एक मिनिट. मोरे कसे काय? मी सांगतो काल वांगणकराकडे भजन झाला ना त्याच्यानंतर हे या रावताला सांगत होते की ह्या वांग्या ना वांग्या ह्याला फरसाणातल्या पापडीसारखा चुरला पाहिजे म्हणून. नाही, मी आई शब्द सांगतो, वांग्या बोललो नाही हा, वांग्या नाही. हे बोलले रावताला विचारा. नाही नाही, थांबा 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 थांबा. जो आहे त्यालाच विचारूया. बाबा, इतक्या दिवसाचा नवस आज पावलाय तुला. इतक्या दिवसांनी तू ग्रामसभेत आलायस. आता अशी वाक्य बोल ज्यानं स्टोरी पुढे जाईल. बरोबर. बोल. अगे बाय. काळी 388 लावू नकोस, नॉर्मल बोल. आता मी काय बोलू? मी काय बोलू? एक तर एवढ्या दिवसात मला तुम्ही इथं बोलवलं ग्रामसभेत आणि आता मी बोलू. मी जर बोललो आणि कोणाचं इथे मन बिन दुखावलं, कुणाला वाईट वाटलं तर काय? आपल्या मुले वातावरणात गोंधळ नको एवढंच पास. काय रे, तू का नॉर्मल आवाजात बोलू की ना? मास्तरांनो, अरे देवा. कोण कोणात बोलतो तो बघा तरी. हे सांगताना लाज वाटू नये तुम्हाला. लावा. सुरांची कुस्ती लावा, इथे जुगलबंदी करा. काय चाललंय तुमचं? थांबा ना. मी बोलत नॉर्मल नव्हतो. बोल. थांबा रे. पण मी बोलत थांब रे बाबा. मास्तर म्हणून मी बोलत नव्हतो. वय वय, कल्लं मूळ कल्लं कल्लं. मुद्दा काय आहे? मला काय माहिती? थांब थांब थांब. तू नको बा, पाठव. ऐकून घे ना बाळ. ऐकून घे ना. सांगतो. मास्तरांनो थांबा. काय? रावताचं आणि माझं जुलतं मी विचारतो त्याला. बरं, विचार. एक मिनिट थांबा. ए बाबा. अरे देवा. ए बाबा राऊत, मला सांग, काल मोरे या सरपंचांची पापडी चुरली पाहिजे असं काय बोलले आहेत काय? पम्या, फरसाणातली पापडी सरपंचाची पापडी का चुरतील ते? हे बघ. चुकीचं. आयो असं काय बोलतात? तीव्रता म्हणून आपण- अरे हो कर बचारा आजी. समजा. अरे विषय काय आहे त्याच्यावर या ना रे बाबा. काय बोलता तुम्ही? नाही म्हणजे काल काय झालं, आजच्या भजनाला मी 5ला उठलो हा. आणि मग गोटा धुतला हा. आणि मग 6ला मी आंघोळी केली हा. आणि 7च्या बातम्या बघत म्हटलं वाईट जरा चाय खाऊ लाडू पिऊ. आयसिक म्हटलं चाय टाक. आयसीन केलेला चाय टाकला. अगे बाय. आपण थांबायला हवं. चला चला चला. ए, अरे थांबा. त्याला काय बचारा, मुद्दा काय? मुद्दा. ज्याने कुणी केलं सांगा. नाही, मास्तरानू थांबा. मुद्दा काय? मुद्द्यावर येऊया. मास्तरानू, सरपंचानू, बोल रे बाबा चिकू. पापलेटाला जसं मशालात उपडी तापडी करतात तसं ह्याना कुणीतरी पिंपलाच्या झाडाखाली उपडी तापडी केला नाही. काय बोलतात? बरोबर. मला विचाराल तर मला वाटतं ह्या काम ह्या रंगीबिरंगी भरलेल्या पिंपळात आहे. पम्या पिया गेलो. थांब. ए बाबा, तू केलंयस हे? ओ मास्तरांनो थांबा. नाही तर काय? ए सुकलेला खारीक. बघितला. ए, वासाडे, सुकलेला खारीक बोलशील त्याला? हा? मग काय बोलू? सुकलेला म्हणू का बोल पाहिजे तुला? तुम्ही ऑप्शन कसले देता? माझ्या बाजूने की त्याच्या बाजूने? खारीक केवढं वाईट आहे माहिती आहे? वासाडे इकडे या. इकडे या, तुम्ही इकडे या. काय बोलताय? मास्तरानू, हो मास्तरानू, बोला मी बाबा, का बोललो बोला. माहितीये काय? मागल्या टायमाला देवीच्या जागरणाच्या वेळी ह्यानं काय केलं माहितीये? काय केलं? देवलात हे होते, भजन झाल्यावर ह्यांचा डोला लागला तर ह्यानं त्यांची गटली उचलला आणि ओढ्याजवळ नेऊन ठेवून दिला आणि सगळ्यांना विचारत होता ह्याची बारकी होडी करून सोडूया काय पाणी? हा? ही फालतुगिरी तू केलीच वाचाऱ्या. मला काय बोललात? मला तू पटवलं की तुम्ही आहे ना झोपेत चालत चालत त्या ओढ्याजवळ आलेलात असं तू बोलत ना वाचाऱ्या. सरपंच तो पटवतो, त्याची कन्व्हिक्शन पॉवर लय मोठी आहे. त्यानं मानेच्या कोंबड्याला पण पटवला काल की तू अंड देऊ शकतोस आणि त्या कोंबड्यानं प्रयत्न पण केला. सकाळी आरवायच्या टायमाला तो जोरात कुतला पण अंड नाही पडलं, पण ता पडला खाली. मग आता माने त्याला घेऊन मनाच्या डॉक्टरकडे गेलाय. अरे वसाडून कोंबड्याच्या काय गोष्टी बघा इथं सांगतो. वसाडून जाणी कुणी काय केलंय ते मला आताच्या आता कळलं पाहिजे ना, तर मी पोलिसात जाईन, तुमची कंप्लेंट करीन ना, तुमच्या माग कसा सासव लावीन. असं का नाही मारायला हवं यांना? नाही मला तर का? सांगा. काय झालं? ससे मीरा या शब्दाचा फंबल जास्तीत जास्त ससा कासव असायला हवा. कसा सासव म्हणतोय हा माणूस? मास्तरांनो हे बघा, आपण आधी इत्तमभूत माहिती घेऊया. मला सांगा सरपंच, काल तुमच्या सोबत कोण होतं भजनानंतर? हा राऊत होता.
राहुल तू गेलास तू गेलोस मी 5ला उठलो 8च्या भजनासाठी आणि मग गोटा धुतला 6ला आंघोळी केली. याचा गोटा धुवून द्या कोणीतरी एकदा आल्यापासून गोटात धुतोय वसाड्या तू. ए बाबा ए थांबा रे थांबा मला कळलेलं आहे राऊत तू नव्हतास बस बाबा बस ऐका सरपंच मला सांगा तुम्ही जेव्हा त्या पिंपळाच्या झाडाजवळ येत होता जेव्हा तुम्हाला फटकावण्यात आलं तेव्हा तुम्हाला काही आवाज ऐकू आला का? हा म्हणा आवाज आला म्हणा कसला? झुपक असा आवाज आला. झुपूक हा आवाज कसला आहे? म्हणजे असं गोदरी टाकलं आणि त्याचं असं झुपक माझ्या अंगावर गोदरी टाकलं पण त्याचा आवाज. गोधडीचा आवाज नव्हे मग? त्या ठिकाणी कुणी काही बोलत होतं का ज्याने तुम्हाला मारलं तो माणूस काही बोलला का? हा हा बोला 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 मला असा आवाज ऐकू आला की ह्या बटल्याला लय मस्ती आले घ्या टपा 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 मला टपलेलं काय माणसं आहेत वाडीतली. आहे जो कोण बोलला तो भारी बोलला. ए थांब पम्या, ए बाबा ए थांबा हे वाक्य होतं आपण आता एक काम करूया जर आपल्यापैकी कोणी असेल तर आता प्रत्येकाने हे वाक्य पुन्हा म्हणायचं. तुम्ही आवाज ओळखू शकाल? हा म्हणजे ओळखू शकेल म्हणा व्यवस्थित ऐकायला आले म्हणा. डोळे बंद करा. ए बोल रे राऊत. ए, हा नाही, हा चाल, हा नाही. बर ए मास्तरांनो मी हा बोलू हा, नाही, बोल. नाही, आपण नाही आपण नाही आपण नाही नाही बर नाही. अगं, बोलूच दिले ए बाबा चिकू तू बोल रे. बोल या बटल्या तुला लय मस्ती आली काय रे? तुझं तेल काढलं पाहिजे. आरशात बघ तुझ्यापेक्षा झोपलेली घोरपड चांगली दिसते. तुझी दालचिनी चेचली नाही मी खलबत्ते ती. अरे वसाड्या केवढा बोलला हा एवढा बोलतात वसाड्या एवढंच बोलायचं ना एवढं बोलतात. चिकू अरे एक वाक्य बोलायला सांगितलं होतंस तू अख्खं प्राणी संग्रहालयात नेऊन ठेवलंस वर दालचिनी ठेचलीस त्यांची. नाही, हा नाही. मास्तरांनो नाही, आता आपण- बोलूचा नाही माझ्या मनात तर लय साठलेला थांबा, या थांबा. पटल्या तुझ्या नाही, थांबा. ओ बाई थांबा नाही, आवाज हा. आलेला आहे माझ्या लक्षात कुणी ते वाक्य बोलणार नाही सगळे आपापल्या मनातलं बोलतील. हा. थांबा जरा मोरे तुम्ही बोला. नाही मी नाही मोरे बोला. नाही मी बोललो तो उगाच मी नाहीच गेले तर मी कशाला बोलू ना. नाही पण बोला ना. हा ये बटलिया आवाज बरोबर नाही नाही हा नाही, हा हा नाही. नाही ना बर बर ठीक आहे. ए बघा आता कोणालाच संशय नको म्हणून मी सुद्धा बोलतो. हा. नाही नाही तुम्ही बोलायला पाहिजे मास्तर हा ना, मी तेच म्हणालो की नाही सरपंच मी. ए बटल्या तुला फार मस्ती आलेली आहे तुला फटके द्यायला हवे. नाही वाक्य चांगलं आहे. नाही नाही हा लय सुशिकुशित आहे हा नव्हता आवाज. मरो पम्या तू बोल रे बाबा. मी हा बोल. हे बटल्या याला लय मस्ती नाही आली. नाही आपण आपण नाही आपण नाही. अरे देवा मग आता कसं ओळखायचं कुणी यांना फटकावलं ते? मास्तर काय रे माझ्याकडे आयडिया आहे. काय? म्हणजे काल पिंपलाखाली यांच्यावर गोदरी टाकली ना तशी आपण आता यांच्यावर गोदरी टाकू काहीतरी टाकू हा. आणि त्यांना सगळ्यांनी मारूया. नको, म्हणजे नको. त्या स्पर्शाने ते ओळखतील कोण आहे ते. मास्तर बेस्ट हेच करूया. हा, चला, हे- चला. हे द्या, हे द्या. नाही, अरे, मास्तर, पण- हे चांगलं आहे. मास्तर, हे चांगलं आहे. चांगलं आहे. घ्या, घ्या. बरोबर आहे. चला चला आणि टाक रे, टाक, टाक. बघेल. तयार व्हा नाही तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्यायला सांगून ठेवतोय. मला म्हणजे मला का मला का हा सरपंच जाऊ ना गावचं तुम्ही हा, काय काम केलं माहितीये तुम्हाला काय? अरे गावामध्ये आपल्या सौर ऊर्जा आली तर ह्यांनी लावली ना कुठं यांच्या घरात मग? सीसीटीव्ही कॅमेरे आले ते कुठे लावले दारात. सीसीटीव्हीचा विषय आम्ही चालू आहे. तयार काय विषय नको? काय? काय विषय इथे नको? नको. हो सीसीटीव्ही जर तिथं असता तर आपल्याला चोर सापडला असता काय तो काय जाऊ दे, जाऊ दे. चला चला चला, 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 गोदडी घ्या. आणि घ्या, बरोबर घ्या. ओळखा. हॅलो हॅलो अरे घ्या, घ्या, घ्या. वेगळी युक्ती करा रे घ्या. बाबा. अरे, करा. ए, कोण मारतंय रे पहिलं? चला तयार मारायचा. ए, ए, थांबा रे. थांबा रे. अरे थांबा रे. थांबा. वा 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 सुरांची कुस्ती पण झकास होती. प्रसादा वाह झकास. मागे एकदा पण ग्रामसभा झाली होती तेव्हा तू इथे बसला होतास. कारण इथे कसं या मंचावर ज्यानी त्यांनी आपापली कॅरेक्टर्स आपापल्या जागा मिळवलेल्या आहेत त्या होल्ड केलेल्या आहेत. सो ग्रामसभा तुझ्याशिवाय हे एखाद्या वेळेला आम्ही इमॅजिन करू शकतो वारंवार नाही. इतकं तू तो सरपंच त्याच्यात तू घुसलायस अरुण. आणि आज तर म्हणजे एनर्जीचा कहर होता. पहिला जो आवाज लागला आरडाओरडाचा ओ हो कमाल. म्हणजे रादर ओव्हरऑलच हे स्किट व्हॉइस मॉड्युलेशन स्पीच पीच या सगळ्याचा अभ्यास म्हणून एक उत्तम उदाहरण होतं.
ज्या पद्धतीने तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या पट्टीला आवाज लावत होतात आणि त्याचा एक वेगळा स्पीड त्या भाषेनुसार. ओमकार, कहर पिच होता तो, म्हणजे ज्या पिचला तू बोलायला सुरुवात केलीस, विलक्षण मजा आली. आज तुझ्या सहभागामुळे एक वेगळी फ्लेवर आली ग्रामसभेला आणि बाकी सगळ्यांचं पार्टिसिपेशन तेवढंच स्ट्रॉंग. फार मजा आली. वंडरफुल.